कोंबड्याचा तुरा तयार करून घेऊ. यासाठी रेड कलर घेऊन सुरुवातीला आपण रेड कलर जॉईन करून घेतला. आता त्यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे घ्यायचे. प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2-2 सिंगल क्रोशे घेऊन 10 स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे प्रत्येक यामध्ये घेतलेले आहेत. आता यानंतर बाजू पलटून आपल्याला याच ठिकाणी दोन डबल क्रोशे घ्यायचे. त्यानंतर इथल्या 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेन मध्ये हे सिंगल क्रोशाने पॅक करायचं. यानंतर पुढच्या यामध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचे आणि खाली 2 चेन सोडून तिसऱ्या यामध्ये एक सिंगल क्रोशाने पॅक करायचं. अशा प्रकारे तुरा बनत जाईल. हा आपला तुरा तयार झालेला आहे. आता आपण याला चोच तयार करून घेऊ. यासाठी मी येलो कलरची लोकर घेतलेली आहे. हे आपण इथं जॉईन करून घेऊ. दोन चेन, त्यानंतर 3 हाफ डबल क्रोशे घेऊ. त्याच ठिकाणी 1 2 3. आता आपण हे सिंगल क्रोशाने पॅक करून घेऊ आणि दोरा कापून घेऊ. आपली चोच तयार झालेली आहे. आपण आता हे तयार करून घेऊ. त्यासाठी रेड कलर वापरू. यासाठी आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे. त्या सर्कलमध्ये 4 चेन 1 2 3 4 चेन नंतर आपल्याला 3 ट्रिपल क्रोशा करायचे आहेत. 1 आणि 2 आडे घेऊन 1 आणि 2 दोनदाच काढायचं आणि हे 2 तसेच ठेवायचे. त्यानंतर अजून 2 घेऊन परत 2 काढायचे, परत 2 आणि हे एक तसंच तिसऱ्याला सेम हीच प्रोसेस आणि हे 4 एकदम बाहेर काढायचे. तर स्लिप टिच करून घेऊ. परत 4 चेन, सेम हीच प्रोसेस, ट्रिपल 3 क्रोशे, पण पूर्ण नाही बाहेर काढायचे, हाफ हाफ काढायचे. 1
2 आणि 3. आता हे 4 एकदम बाहेर काढायचे आणि परत एक स्लिप टिच हे पॅक करायचं. त्यानंतर हा आपला दोरा ओढून घेऊन हे असं तयार होईल. आता आपण इथे असं हे पॅक करून घेऊ. हे आतून दोरा काढून दोन्ही बाजूचे आतून दोरे काढायचे. इथं आपण गाठ मारू म्हणजे पॅक होईल. आणि हे दोरे असं आतमध्ये घेऊन सोडून देऊ. कोंबड्यांच्या डोळ्यासाठी आपण अशा प्रकारचे डोळे यूज करू. ग्लूनं आपण ते चिटकून घेऊ. त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या साईडला इथे शेपूट बनवायचे आहे कोंबड्याचे, तर ते आपण बनवू. शेपूट बनवण्यासाठी आपल्याला सर्कल तयार करून घ्यायचं आहे. या सर्कलमध्ये तीन चेन घेऊन 20 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. म्हणजे 3 चेन आणि अजून 19 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तीन चेन आणि 19 डबल क्रोशे असे मिळून आपले 20 डबल क्रोशे तयार होतील. वीस डबल क्रोशे तयार करून घेतले. त्यानंतर 3 चेन, पुढच्या यामध्ये 1 डबल क्रोशा, असे आपल्याला 15 डबल क्रोशे करून घ्यायचे. 1 चेन 1 डबल क्रोशा, 1 चेन 1 डबल क्रोशा, म्हणजे 20 डबल क्रोशेच्या वरी 15 डबल क्रोशे करून घ्यायचे. 5 सोडून द्यायचे. 1 चेन 1 डबल क्रोशा मी कंप्लीट करून घेते. आपण 15 डबल क्रोशे घेतले, हे 5 सोडून द्यायचे. त्यानंतर याला व्हाईट कलरनं जॉईन करायचं. आता त्यानंतर 3 चेन आणि प्रत्येका यामध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचे. म्हणजे यामध्ये 3 चेन आणि 1च डबल क्रोशा. 2 डबल क्रोशे घेतले आपण, त्यामध्येच आता आपल्याला 3 चेन घ्यायच्या आणि या 2 डबल क्रोशाच्या मधून सिंगल क्रोशाने हे जॉईन करून घ्यायचं. त्यानंतर पुढच्या यामध्ये 2 डबल क्रोशे, त्यानंतर 3 चेन आणि या दोन्हीच्या मध्ये सिंगल क्रोशानं जॉईन करायचं. त्यानंतर पुढच्या यामध्ये 2 डबल क्रोशे, 3 चेन आणि 2 डबल क्रोशेच्या मधून सिंगल क्रोशानं पॅक. असं करत जायचं. मग अशी डिझाईन बनत जाईल. दोन क्रोशे डबल आणि 3 चेन आणि या दोन्हीच्या मधून ते पॅक करायचं. मी हे पूर्ण कंप्लीट करून घेते.
इथं आपलं शेपूट तयार झालेलं आहे. आपण आता याला इथं पाठीमागच्या साईडला इथं असं सुईनं जॉईन करून घेऊ. असा शेपूट तयार होईल. अशा प्रकारे आपला बैठा कोंबडा तयार झालेला आहे. थँक्यू.